जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी कल्याण। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे। अगदी सोपी कटिंग आहे। प्रिन्सेस कटमध्ये ही बोटनेक ब्लाऊजची कटिंग दाखवली आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला इतर मैत्रिणींबरोबर शेअर करा। चला मग आपण कटिंगला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, इथे 1 मीटर अस्तर मी इथे घेतलेला आहे, लॉंग स्लीवचा आहे। त्याच्यामुळे तर बॅक साईड कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी पहिले खालून एक लाईन टाकून घ्यायची, ब्लाऊजची उंची घ्यायची। ब्लाऊजची उंची आहे 13, त्यात 1 इंच जास्त घ्यायचं, म्हणजे 14वर इथं मी ब्लाऊजची उंची टाकली। त्याच्यानंतर शोल्डर घेतलंय 7 इंच आणि शोल्डरची लाईन टाकून घेतली। त्यानंतर बघा, मुंडा घेतलाय 7 इंच आणि इथून पण आपलं 7 इंच जे शोल्डरचं माप आहे सारखं आलं पाहिजे, म्हणून 7 इंच। त्याच्यानंतर छातीचे माप आपण इथे घेणार आहोत, तर 34 साईजचं ब्लाऊज आहे। त्याचा चौथा भाग घेतला, 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि आपण लाईन टाकून घेतली। त्याच्यानंतर कमर आहे चा चौथा भाग घेतलेला आहे, 30 आहे। त्याचा चौथा भाग 7.5, 1 इंच बॅक साईडच्या टक्ससाठी, 1.5 इंच शिलाई मार्जिनचं। बॅक साईडच्या टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा कुठल्याही ब्लाऊजमध्ये कटिंग करताना बॅक साईडला घेत चला मैत्रिणींनो, नाही तर फिटिंग बिघडते। फ्रेंच कर्वनी मी इथे मुंडा घेर देऊन दिलेला आहे, ठीक आहे। मुंडा शेप दिला आहे, अगदी असं मुंडा शेप आला पाहिजे। थोडा आत घ्यायचा आहे आपल्याला बोटनेकसाठी, ठीक आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात। बॅक साईड ड्राफ्टिंग झाली, आता फ्रंट साईड करणार आहोत। तर बघा, आपल्या साईडने अर्धा इंच आपल्याला लाईन टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ब्लाऊजची जी उंची आहे ती आहे, आपण घेतली होती बॅक साईडला 14, त्याच्यात आपण इथे एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजे ब्लाऊजची उंची 13 आहे, त्याच्यात आपण फ्रंट साईडला 2 इंच वाढवणार आहोत, ठीक आहे। इथे मी 14 करून नंतर 1 इंच वाढवलं आहे, म्हणजे 15 इथे आपण एक्स्ट्रा घेतलं आहे। जे शोल्डर आहे ते मोजायचं आहे, तर इथं जे शोल्डर आहे 7, मुंडा पण 7 घेतला आहे आणि या पद्धतीने आपण इथे पण सारखं यायला पाहिजे, म्हणून आपण त्या पद्धतीने असा बॉक्स करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर बघा, जे आपले चेस्टचं माप आहे ते घेतलं आहे, त्याचा चौथा भाग 1.5 इंच शिलाई मार्जिन इथं आपण घेतलेली आहे। त्याच्यानंतर कमरेचा जो चौथा भाग आहे कमर उंचीचा तो घेतलेला आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन इथं घेतलेली आहे, फ्रंट साईड आहे, ठीक आहे। तर आता बघा, एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे, खालून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच, 2.25 किंवा 2 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर वरून 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला एक्स्ट्रा, ठीक आहे। मी तुम्हाला परत सांगते, जे आपलं ड्राफ्टिंग झाल्यानंतर आपल्याला हा एक्स्ट्रा घ्यायचा असतो फ्रंट साईडला प्रिन्सेस कटमध्ये, हा 1 इंच, हा 2 किंवा 2.25 इंच, ठीक आहे। टक्ससाठी हा एक्स्ट्रा घ्यायचा असतो। आता आपण गळा घेऊया। तर पहिले मी मुंडा घेर करून घेते, मुंडा घेर देते। तर मुंडा घेर देताना आपण बघा, फ्रेंच कर्व कसं मध्ये आलं आहे, म्हणजेच आपल्याला मुंडा घेर देताना जो मुंडा आहे तो मध्ये येऊ द्यायचा आहे ह्या ठिकाणी। आता आपण गळा कटिंग करूया। तर गळा जो आहे, आपण पुढे थोडा गळा मोठा घेणार आहोत, त्याच्यासाठी गळा रुंदी इथे 3.5 घेतली आणि इथे जी गळ्याची उंची ना ती आहे 5 फट ठेवायची, अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल, त्याच्यामुळे 5.5 घेतली गळ्याची उंची आणि हा आपला 3.5चा खाली पण गळा रुंदी घेतली आणि इथे मी फ्रेंच कर्वेने बोटनेकला शेप देऊन देते, गळ्याला शेप देऊन दिलेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, आता आपलं इथे जे आहे टक्स घेतलेला आहे 3.5 वर आणि इथून जे आपलं टक्स पॉईंट आहे तो 10चा आहे। तुम्ही असं पण मोजू शकता, जर 4 आलं 4.5 पर्यंत तुम्ही खालून डायरेक्टली रेष टाकू शकतात। त्याच्यानंतर बघा, इथे मी 2.25 वरती आडव्यामध्ये टक्सची माप घेतलं, वरती 2चं टक्सचं माप घेतलेलं आहे। इथे 1 इंच एक्स्ट्रा वरती घेतलेलं आहे मुंड्याच्या पासून वरती आणि फ्रेंच कर्व ठेवला आणि हा शेप देऊन घेतलेला आहे, ठीक आहे। इथे शेप देताना खाली थोडं अर्धा इंच असं घ्यायचं आहे, असा निमुळता आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला तिरकस असं या पद्धतीने लाईन टाकून घ्यायची आहे आणि हे झालं आपलं फ्रंट साईड, ठीक आहे। हे आपलं कटिंग होणार आहे, जे आपल्याला आत्ता कटिंग करून घ्यायचं आहे। हा वेस्ट पार्ट आहे आणि इथे आपण जे अर्धा इंच वाढवलेला होता तिथून आपल्याला ह्या पद्धतीने तिरकस लाईन टाकून घ्यायची, ठीक आहे। तर आता बघा, आता आपण बॅक साईडचा जो आहे गळा त्याला आपण
शेप देणार आहोत बोटनेकचा, तर तो इथे 4 इंचचाच बॉक्स घेतलेला आहे मी. रुंदी पण 4 इंच आणि उंची पण 4 इंच. ठीक आहे. आणि हा बॉक्स तयार केला आणि इथे मी फ्रेंच कर्वने बोटनेकचा शेप देऊन घेत आहे. अगदी सोपी कटिंग आहे मैत्रिणींनो, काही नाही. जर तुम्ही एक्स्ट्रा कुठे कापड घेतलेलं आहे ना, ते लक्षात घ्यायचं आहे तेवढंच. आता मी इथे ब्लाऊज कटिंग करून घेत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मी इथे ना तुम्हाला स्लीवची कटिंग नाही सांगणार आहे, कारण पफ स्लीव्ज आहे, याच्यावर डिझाईनची स्लीव्ज आहे, त्याच्यामुळे ती वेगळी कटिंग करायची आहे. त्याच्यामुळे मी ती कटिंग इथे तुम्हाला दाखवलेली नाही आहे. पण आपण जशी रेग्युलर स्लीव्ज कटिंग करतो, सिम्पल स्लीव्ज कटिंग करतो, त्याप्रमाणेच इथे तुम्हाला स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे. इथे आपलं बॅक साईड कटिंग झालेलं आहे. आता आपण फ्रंट साईड बघा. मी इथून जो वेस्ट पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे. पहिले तो कट करायचा आपल्याला आणि मग आपण इथे मुंड्यापासून ही कटिंग करू शकतो. ठीक आहे. काही मैत्रिणींना काही गोष्टी समजल्या नसतील तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि मला असं वाटतं आजच्या कटिंगमध्ये बऱ्याचशा मैत्रिणींना बोटनेक ब्लाऊजची कटिंग समजली असेल. तर ही 34 साईजचं बोटनेकची कटिंग मी तुम्हाला दाखवली. तुम्हाला कोणत्या साईजची बोटनेकची कटिंग बघायची ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे आपण आता प्रिन्सेस कटचा जो आहे ते कट करून घेत आहोत. ठीक आहे. तर बघा इथे झालंय आपलं बोटनेक ब्लाऊज कटिंग. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला 34 साईजची ब्लाऊज कटिंग दाखवली. खूप वेळ न जाता कमी वेळामध्ये मी इथे कटिंग तुम्हाला दाखवली. तर ह्या पद्धतीने आपली इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तुम्हाला आजच्या कटिंगमध्ये काय कळलं नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.